7th Standard English, Unit 1.6, In a Class of Their Own, page number 26. In a class of their own म्हणजेच त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ती आपणा सर्वांसाठीच लागू आहे. पहा, आपण दररोज शाळेमध्ये जातो, आपल्या वर्गामध्ये आपले मित्रमैत्रिणी असतात. तर आपल्या वर्गाची प्रगती किंवा आपल्या वर्गातील जे अभ्यासात मागे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मित्रमैत्रिणींनी केलेले प्रयत्न या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही गोष्ट पाहण्याआधी पेज नंबर 26वर वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी आहे. याआधीसुद्धा आपण प्रत्येक पाठ शिकण्याच्या आधी वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. म्हणजेच पाठ शिकण्याच्या आधी आपले मन ताजेतवाने फ्रेश करणे, पाठाशी रिलेटेड म्हणजेच संबंधित काही गोष्टी आपल्याला वॉर्मिंग अपमध्ये दिलेल्या असतात. ही ॲक्टिव्हिटी जर सोडवली तर नक्कीच आपल्याला पाठ शिकताना त्याचा उपयोग होतो. तर या ठिकाणी पहा, ॲन ओपिनियन पोल म्हणजेच या ठिकाणी आपले मत आपल्याला नोंदवायचे आहे. तर पहा, सुरुवातीला यूज एनी वन ऑफ द टॉपिक्स गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खाली एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये काही टॉपिक दिलेले आहेत. तर त्या टॉपिकबद्दल म्हणजे जे विषय दिलेले आहेत त्यासंबंधी आपल्याला क्विक ओपिनियन पोल म्हणजेच शीघ्र मत आपले नोंदवायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी जो विषय दिलेला आहे त्या विषयाशी आपले मत म्हणजे आपण त्या विषयाशी सहमत आहोत का किंवा असहमत आहोत का किंवा त्या विषयाची आपल्याला खात्री नाही म्हणजे आपण सहमत आहोत किंवा नाही. तर या गोष्टी आपल्याला नोंदवायच्या आहेत. फॉर युअर ओपिनियन पोल टॉक टू एनी 5 of your friends. Note down their responses. Agree, disagree, not sure. तर काय करायचं आहे पहा. तर या ठिकाणी आपल्याला जो विषय दिलेला आहे त्या विषयाशी संबंधित आपल्या 5 मित्रांशी बोलायचं आहे. म्हणजे तो विषय तुमच्या मित्राला म्हणजे त्या विषयाशी तुमचे मित्र सहमत आहेत का किंवा असहमत आहेत का किंवा त्यांना खात्री आहे किंवा नाही. तर या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. फॉर्म 3 ग्रुप्स म्हणजे 3 ग्रुप करा. 1 फॉर ईच टॉपिक म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 विषय दिलेले आहेत. पहा, अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. तर यासाठी तुम्हाला 3 ग्रुप करायचे आहेत. डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स. ईच ग्रुप शुड सिलेक्ट अ ग्रुप लीडर टू पुट टुगेदर द फाइंडिंग्स अँड टू मेक अ प्रेझेंटेशन टू द क्लास. तुम्ही जेव्हा तुमचे 3 ग्रुप तयार करताल तेव्हा तुमच्यामधूनच त्या ग्रुपचा लीडर तयार करा, जेणेकरून तो लीडर सर्वांसमोर तुम्ही जे मत सर्वांकडून घेतलेले आहे त्याचे प्रेझेंटेशन सर्व वर्गामध्ये करेल. फॉलो द प्रेझेंटेशन्स विथ अ डिस्कशन ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. यू मे आल्सो कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक्स नॉट मेन्शन्ड इन द टेबल्स बिलो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टेबलमध्ये अ गुड फ्रेंड म्हणजे चांगला मित्र, अ गुड स्टुडंट चांगला विद्यार्थी आणि अ गुड टीचर म्हणजे चांगले शिक्षक यांचे काही गुण दिलेले आहेत. पहा, तर त्या गुणांशी आपले मित्र किती सहमत आहेत किंवा किती डिसॲग्री म्हणजे असहमत आहेत आणि कुणाला खात्री नाही. तर हे मत आपल्याला जाणून घ्यायचे आहे.
या ठिकाणी आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुण दिलेले आहेत, चांगल्या मित्राचे, चांगल्या विद्यार्थ्याचे आणि चांगल्या शिक्षकांचे. तर याला सोडून आणखी काही चांगले गुण तुम्हाला आठवत असतील तर त्याचा उल्लेखसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, या टेबलमध्ये आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काही चांगले गुण दिलेले आहेत. तर आपल्या 5 मित्रांना किंवा मैत्रिणींना हे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे आणि त्या गुणांशी ते सहमत आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आपण गुड फ्रेंडचे पाहूयात. चांगल्या मित्राचे गुण पहा. सुरुवातीचं पहा, शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम. म्हणजेच काय की परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिका तुमचा मित्र तुम्हाला दाखवतो. तर मुलांनो, ही गोष्ट चांगली आहे का पहा. परीक्षेच्या वेळी आपण अभ्यास करून पेपर लिहिणं हे योग्य आहे. त्याचप्रमाणे एखादा आपला चांगला मित्र परीक्षेच्या वेळी जर आपल्याला प्रश्नांसंबंधी मार्गदर्शन करत असेल, म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर असे येईल, त्या प्रश्नाचे उत्तर तसे, याप्रमाणे जर तो मार्गदर्शन करत असेल तर ती गोष्ट चांगली आहे. परंतु दुसऱ्याची उत्तरपत्रिका पाहून लिहिणं हे कितपत योग्य आहे सांगा. तर हा जो गुण आहे, तर या गुणाशी मी तर सहमत नाही. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मित्राचे किंवा तुमचे मत नोंदवायचे आहे पहा. मला तर वाटतं की प्रत्येकजण या मताशी असहमत असेल, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, डिसॲग्री या कप्प्यामध्ये म्हणजे या टेबलच्या खाली आपल्याला राईट अशी खूण करावी लागणार आहे. त्यानंतर दुसरा गुण पहा, पॉइंट्स इट आउट व्हेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. म्हणजेच जेव्हा तुम्ही काहीतरी रॉंग म्हणजे चुकीचे करत असाल तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला तुमची चूक दाखवून देतो. तर हा जो चांगल्या मित्राचा गुण आहे तो खरंच सर्वांना पटण्यासारखा आहे पहा. आपण जर एखादी गोष्ट वाईट करत असेल आणि कुणी जर आपल्याला ती दाखवून दिलं तर हे खरंच खूप चांगलं आहे. म्हणून या ठिकाणी ॲग्री या टेबलखाली तुम्ही राईट अशी खूण करू शकता, म्हणजे तुम्ही सहमत आहात या गुणांशी. यानंतर चांगल्या मित्राचा तिसरा गुण पहा, साईड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड क्वॅरल्स. म्हणजे चांगला मित्र हा तुमची जेव्हा भांडणे आणि मारामारी होत असेल तेव्हा तो नेहमी तुमच्या बाजूने असतो. तर मुलांनो, या ठिकाणी सुद्धा पहा, आपण शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी भांडतो, मारामारी करतो. मग त्यावेळी ही कारणं कधी चांगली असू शकतात तर कधी वाईट असू शकतात. मग प्रत्येक वेळी आपल्या चांगल्या मित्रांना आपल्यासोबत राहणं हे कितपत योग्य आहे सांगा. तर हे बरोबर नाही. भांडणाचं आणि मारामारीचं कारण जर योग्य असेल तर या ठिकाणी हा गुण म्हणजे ॲग्री होऊ शकतो पहा. परंतु भांडण आणि मारामारी याचे कारणच जर आपल्याला कळले नाही, ते कधी चुकीचेही असू शकते आणि कधी अयोग्य, कधी योग्यही असू शकते. म्हणजेच या गुणाशी आपण नॉट शुअर असणार आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी खात्री असणार नाही. यानंतर पुढचा गुण पहा, कीप्स अ सिक्रेट. म्हणजेच काय सांगा, गुपित ठेवणे. प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगायलाच पाहिजे असे नाही. तर या ठिकाणी या कॅरेक्टरशी ॲग्री असणं योग्य आहे. यानंतर पुढचा कॅरेक्टर पहा, टेल्स यू ऑल द गॉसिप. आता या ठिकाणी गॉसिप म्हणजे गप्पाटप्पा. तर आपल्याला प्रत्येक गप्पाटप्पा सांगणे हे कितपत योग्य आहे पहा. काही वेळेला अशा गोष्टी ऐकल्यावर आपलं मनसुद्धा दुखावलं जाऊ शकतं आणि आपल्याला एक वेगळंच वळण लागतं. तर या ठिकाणी गॉसिप सांगणं या मताशी डिसॲग्री असणे योग्य आहे. यानंतर आपण अ गुड स्टुडंट म्हणजेच चांगल्या विद्यार्थ्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट कॅरेक्टरिस्टिक. यातील पहिला पहा, कीप्स क्वाईट इन द क्लासरूम ऑल द टाईम. म्हणजेच वर्गामध्ये नेहमी शांत बसणे. तर हा जो विद्यार्थ्याचा गुण आहे तो योग्य नाही पहा.
वर्गामध्ये दिवसभर शांत बसणे हे कितपत योग्य आहे? तर वर्गात शिक्षक शिकवत असताना आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात. तसेच आपल्या मित्रमैत्रिणीशीही आपल्याला बोलावं लागतं. मग नेहमी शांत बसणे हे योग्य नाही. म्हणून या गुणाशी डिसॲग्री असणे बरोबर आहे. यानंतर दुसरा कॅरेक्टरिस्टिक पहा. ऑफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर. म्हणजे शिक्षकासाठी नेहमी भेटवस्तू आणणे. तर हे सुद्धा योग्य नाही पहा. कारण नसताना उगीचच शिक्षकांना काही ना काहीतरी भेट देणे हे योग्य नाही. तर या गुणाशी सुद्धा डिसॲग्री असणे बरोबर आहे. यानंतर तिसरा कॅरेक्टरिस्टिक पहा. टेक इफोर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन. म्हणजे स्वतः काहीतरी शिकण्यासाठी धडपडणे. तर हा जो गुण आहे विद्यार्थ्याचा तो खरंच खूप चांगला आहे. विद्यार्थ्याने नेहमी सतत नवीन नवीन काहीतरी शिकण्यासाठी धडपडलं पाहिजे. तर या गुणाशी ॲग्री आहे. यानंतर पुढचा कॅरेक्टरिस्टिक पहा. इज पंक्च्युअल अँड रेग्युलर. आता या ठिकाणी पंक्च्युअल म्हणजेच वक्तशीर आणि रेग्युलर म्हणजेच नियमित. तर विद्यार्थ्याने नेहमी शाळेत येताना नियमितपणा आणि वक्तशीरपणा हा गुण खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गुणाशी सुद्धा ॲग्री आहे. त्यानंतर पुढचा लर्न्स ऑल आन्सर्स बाय हार्ट. म्हणजेच आपण जी प्रश्नांची उत्तरे सांगतो वर्गामध्ये ती पाठांतर करून सांगतो पहा. तर या ठिकाणी विद्यार्थ्याने जी उत्तरं पाठांतर करून सांगितलेली असते ती कितपत योग्य आहेत पहा. कुठलाही घटक हा नेहमी समजून घेऊन त्याची उत्तरे सांगणे हे योग्य आहे. परंतु पाठांतर करून उत्तरं सांगणं म्हणजेच आपल्याला त्यामधील आशय न समजण्यासारखा आहे. म्हणून या गुणाशी डिसॲग्री आहे. त्यानंतर पुढचा गुण पहा. पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. म्हणजे वर्गामध्ये जे काही उपक्रम किंवा ॲक्टिव्हिटी चाललेल्या असतात त्या प्रत्येकामध्ये सहभाग घेणे. तर हा चांगला विद्यार्थ्याचा खूपच चांगला गुण आहे. प्रत्येक उपक्रमामध्ये आणि ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे. तर या गुणाशी ॲग्री आहे. यानंतर पुढचा चार्ट पहा. व्हॉट मेक्स अ गुड टीचर कॅरेक्टरिस्टिक्स. अ गुड टीचर. तर आता या ठिकाणी आपल्याला चांगल्या शिक्षकांचे गुण पाहायचे आहेत. मुलांनो, खरं तर या ठिकाणी शिक्षकांचे गुण विद्यार्थ्यांना समजतात. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मत नोंदवायचे आहे. तर आता चांगला शिक्षक कसा असावा आपण त्यांचे गुण पाहूयात. यातील पहिला पहा. प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स. म्हणजेच काय सांगा की तयार उत्तरं विद्यार्थ्यांना पुरवणे. तर शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांना तयार उत्तरं पुरवली तर काय होईल सांगा. विद्यार्थ्यांची जी कल्पनाशक्ती आहे त्याला वाव मिळणार नाही. विद्यार्थी स्वयं अध्ययन करणार नाहीत. उत्तरं जर तयार मिळत असतील तर त्यांची अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होईल. म्हणून या ठिकाणी हा जो गुण आहे प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स या गुणांशी डिसॲग्री आहे. त्यानंतर दुसरा गुण पहा. इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स. तर हा गुण योग्य आहे पहा. कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र असतो पहा. विद्यार्थ्यांशी नेहमी तो मैत्रीच्या नात्याने वागतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी समजून घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना समजेल अशा भाषेत तो अध्यापन करतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करणारा शिक्षक हाच खरा शिक्षक. म्हणून शिक्षकाचा हा जो गुण आहे फ्रेंडली तो खूप योग्य आहे पहा. म्हणून या ठिकाणी या गुणांशी ॲग्री आहे. त्यानंतर पुढचा कॅरेक्टरिस्टिक पहा. ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम. म्हणजेच पहा, जो शिक्षक वर्गामध्ये नेहमी
हसत खेळत आणि खेळीमेळीचे वातावरण निर्मिती करतो तो खरंच खूप चांगला असतो पहा. कारण अशा वातावरणामध्ये विद्यार्थीसुद्धा उत्स्फूर्तपणे शिकतात. शिक्षक जर आनंदी आणि हसत खेळत शिकवणारा असेल तर विद्यार्थ्यांचे सुद्धा मन अध्यापनामध्ये रमते. म्हणूनच या गुणाशी ॲग्री आहे. त्यानंतर पुढचा कॅरेक्टरिस्टिक पहा. गिव्ज चॅलेंजिंग टास्क्स अँड मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम. चॅलेंजिंग टास्क म्हणजेच आव्हानात्मक कार्य. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक कार्य देणे आणि त्या घटकावर त्यांना काम करायला लावणे हे खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे. कारण यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. ते विचार करण्यास प्रवृत्त होतील. कोणत्याही गोष्टीच्या मागचे कारण शोधून काढण्याची त्यांना सवय लागेल. त्यामुळे शिक्षकाचा हा जो गुण आहे या गुणाशी ॲग्री असणं योग्य आहे. त्यानंतर पुढचा गुण पहा. अंडरस्टँड्स स्टुडंट्स प्रॉब्लेम्स. जो शिक्षक विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेतो खरंच खूप चांगला आहे. कारण पहा, वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात. त्यांना काही ना काहीतरी अडचणी असतातच. तर त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना त्याप्रमाणे शिकवणे हा खरंच शिक्षकाचा खूप चांगला गुण आहे. त्यामुळे या गुणाशी सुद्धा ॲग्री आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण एक चांगला मित्र, चांगला विद्यार्थी आणि चांगला शिक्षक यांच्यामध्ये कोणते चांगले गुण असायला पाहिजेत हे आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचे हे जे गुण दिलेले आहेत यासाठी तुम्ही तुमच्या मित्राकडून त्यांचे मत या ठिकाणी नोंदवा. प्रत्येकाचे मत हे वेगवेगळे असू शकते. कारण एका गुणावर बरेच जण सहमतसुद्धा असू शकतात, तर काही जण त्यांना तो जो गुण आहे तो पटत नाही, म्हणजेच ते डिसॲग्रीसुद्धा असू शकतात. तर याप्रमाणे तुम्ही हा चार्ट तुमच्या मित्रमैत्रिणींना देऊन त्यांचे मत या ठिकाणी नोंदवा.